गोवा बस मालक संघटनेतर्फे आमचे जे प्रेस आपयला तितून सगळ्यांचे तुमचे स्वागत करता। आणि सगळ्यात पयली विषय जे दोन विषय की पयलो आमच्या स्टेज कॅरेज जो बसी आहा रुटाच्यो त्यांच्या संदर्भान आणि दुसरो विषय जो आहा तो ॲप एग्रिगेटराच्या संदर्भात। आता पयलो जो विषय आहा बसीचो हेचेर ब्रीफ करतना सांगपाक सोदता की गोंयच्या जनतेक आनी आमचे बस मालकूय जे आहा की येता ते 26 मार्चाक 25-26 जे बजेट आसा मुख्यमंत्री थंयसा बजेट गोंय राज्याचे एक वर्साक लागून जे वाचतलो त्या दिसा आनी त्या बजेटान जे प्रोविजन जातले त्या संदर्भान आमी आमच्यो ज्यो प्रलंबीत खूब मागण्यो आहा 2018तल्यान जे आमचे इशू पेंडींग आहा तेचेर आमी एक मुख्यमंत्र्या कडेन निवेदन दिवपाक अपॉइंटमेंट मागलेलो आनी 13 तारखेक आमकां सांजचो 4 अपॉइंटमेंट आसलो 4:30 त्या प्रमाणे आमी मेवळे मुख्यमंत्र्याक आमचे एक 5 जण बस ऑपरेटर आनी डेलिगेशन मेवळे मुख्यमंत्र्याक आनी जे रिप्रेजेंटेशन आमी दिला तितून फ्युअल सबसिडी 2018तल्यान जी पेंडींग आहा बस ऑपरेटरांची ती 18 ते मार्च पर्यंत जून 18 ते मार्च 2020 पर्यंत दिवची ही एक प्रामुख्यान मागणी आसली। दुसरी मागणी म्हणजे इन्शुरन्स स्कीम जी आमची पेंडींग आहा 2020तल्यान ती ह्या बजेटान प्रोविजन करून दिवची पयलींचे कितें देणे आहा ते आनी ओल्ड रिप्लेसमेंट स्कीम जी आहा ओल्ड रिप्लेसमेंट बस ओल्ड बस रिप्लेसमेंट बाय न्यू बस ही जी स्कीम आहा ही स्कीम जी स्टॉप आहा 2017तल्यान ती चालीक लावची आनी तेजो क्वांटम जो अडेजलाक तो वाडोवचो ह्यो प्रामुख्यान ज्यो आमच्यो मागण्यो आसा त्यो मागण्यो घालून आमी खंय तरी एक निवेदन आनी तितून व्हेकल स्क्रॅप पॉलिसी जी आहा ती 21 तारखेक रिप्रेजेंटेशन आमी दिला 21 फेब्रुवारी 2025 गव्हर्मेंटाक तितून जे आमी मागणी केल्या त्यो चारूय मागण्यो घालून जे निवेदन आमी सरकाराक मुख्यमंत्र्याक दिवपाक गेल्ले त्या दिसा आनी डिस्कशन पळय जे जाता त्या डिस्कशनाच्या वेळार आमकां मुख्यमंत्र्या कडेन आमी मांडटाले विशय जे आमच्या कारण जे आमचे फ्युअल सबसिडी पेंडींग आहा ही आमकां सदांच आश्वासन आसलें ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आनी मुख्यमंत्र्याचे की आमी ती तुमकां दितले म्हणून गेले 1 वर्सभर जाले आनी हेचेर आमी वेगवेगळ्या आंदोलनाचो इशारो दिल्लो सरकाराक गेल्या 7 सप्टेंबराक मागीर 3 सप्टेंबराक त्या आदी मिटींग घेतली मुख्यमंत्र्यान आनी तितूनय परत एश्युरन्स दिल्लो जे कितें प्रलंबीत जे देणे आहा ते सगळे तुमचे क्लियर केले वयतले 20 दिसां भितर पूण आयज दुख्ख दिसता सांगपाक की आजून पर्यंत एकूय विशय सुटावो जावना पूण खंय तरी आमकां अपेक्षा आसली की मुख्यमंत्री येता त्या बजेटान हे सगळे प्रोविजन करतलो म्हणून। आतां व्हेकल स्क्रॅप पॉलिसी जी 21 फेब्रुवारीक रिप्रेजेंटेशन दिल्लें हे रिप्रेजेंटेशन मुख्यमंत्र्याच्या ऑफिसांतल्यान गायब जाला। आतां दुर्दैव काय आमचे काय दुख्ख दिसता सांगपाक की मुख्यमंत्र्याच्या ऑफिसान हे रिप्रेजेंटेशन मेळना म्हणून आमी ट्रान्सपोर्टान चवकशी केली डायरेक्टरा कडेन डायरेक्टरान सांगले की बाकीचे जे अधिकारी आहा म्हणजे डेप्युटी डायरेक्टर आनी असिस्टंट डायरेक्टर आहा हेडक्वॉर्टर्स हेंचे कडेन ते पळोवचे म्हणून तेंचे कडेन चवकशी करा म्हणून पण आमी तेंचे कडेन चवकशी केल्या उपरांत खंय तरी आमकां डेप्युटी डायरेक्टरानूय सांगलें आपल्याक खबर ना असिस्टंट डायरेक्टर जो आहा गांवकर म्हणून तेणीय सांगलें आपल्याक खबर ना। आतां पयलीं हांव खूब फावटी पळयतालो आनी हांवें प्रेसानूय सांगलेलें की वाज म्हणून जो असिस्टंट डायरेक्टर आसलो त्या वेळाचेर तेन्ना आमी अशी रिप्रेजेंटेशनां ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान पळय दिता ती 2-3 आमकां चणे विकणाऱ्या आहा पळय फेस्ताक बी आनी भिकणां बी विकता पळय थंय आमकां ती गावलेली त्या वेळाचेर पेजी आमच्यो सायन बीन मारलेले हांवें खूब फावटी तुमच्या नदरेक हाडला आनी बोर ऑफिसानूय आमी घेराव घालून हेचेर जाब विचारलेलो एकदां प्रल्हाद देसायाक आनी फ्रांसीस वाज हाडलेले पळय त्या टायमाचेर आनी आतां सांगपाक म्हाका एक दुख्ख जाता एका वाटेन की 21 तारखेक जो इनवोड करता व्हेकल स्क्रॅप पॉलिसीचेर ऑब्जेक्शन आनी आमचे कितें पळय मागण्यो त्यो मांडटा तितूंतल्यान सरकारा मुखार तर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटांतले जे हे आसा पळय रिप्रेजेंटेशन पळय दिल्ले ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक तेची कॉपी खंय तरी हांव तो बसवालो एकटो आमचो कामोर्लेचो आहा 2-3 दिसां पयलींच्यान कितें तरी कार्यक्रम आसलो कसलो आनी ते खाज्याचे बी मांड लागलेले थंयसर आनी त्या मांडांचेर
कोण तरी लाडू घेवपाक गेलो थंयसर ते लाडू बांदून एक रिप्रेझेंटेशनाची आमकां कॉपी मेळटा थंयच्या मुद्दम तेंच्यांनी म्हाका दाखयली ती थंयसर. अशा रितीन आयज सरकाराचें कितें चल्लां पळय तें कांय कळना. एडमिनिस्ट्रेशन टोटल सगळें कॉलेप्स जाल्लेल्या पेपर जो इनवॉर्डाक दिता हो गायब जाल्लो आहा. आतां रिप्रेझेंटेशन इनवॉर्डाक दिता एडीटी हेडक्वॉर्टर्स गांवकार म्हणून तेची जबाबदारी, डेप्युटी डायरेक्टर डिपार्टमेंटाचो सावंत म्हणून हेंच्या जबाबदारींतले पेपर खंय तरी थंय हांगा चिखले गांवांत कामुर्ले गांवांत चिखले गांवां थंयसर तर उत्सवाक त्या कसल्या उत्सवाक खाज्याकारा कडेन लाडू बांदून जर मेळटा जाल्यार ही खंय तरी दुर्दैवाची गजाल आयज दिसपाक लागलेली आहा. आनी दिसता की कोणाचोच कंट्रोल ना, कित्याक डायरेक्टर जर ऑफिसान आसात ना ते कोणाचोच ह्या डिपार्टमेंटांचेर कंट्रोल ना हें खंय तरी दिश्टी पडटा. आतां आमी जेन्ना मुख्यमंत्र्या कडेन उलयता पळय त्या वेळाचेर मुख्यमंत्र्यान आमकां शेवटी फ्युअल सबसिडी, इन्शुरन्स सबसिडी हांवें सांगलेल्या प्रमाणे दिवपाक नाकार दिलो, ह्या बजेटान घालपाक नाकार दिलो. त्यामुळे मुख्यमंत्र्यान नवी ऑफर आमकां दिली की म्हाजी बस स्कीम जी चालू जाल्या त्या म्हाजे बस स्कीम जी चालू आसा पळय त्या स्किमी अंतर्गत तुमी सगळ्यांनी येवचें. आतां म्हाजी बस स्कीम जी पळय आसा पळय ही म्हाजी बस स्कीम 17/8/2023 ह्या दिसा चालू जाली. जवळ जवळ आतां ऑगस्टान 2 वर्सां जातली ह्या स्किमीक. आनी ही स्कीम फक्त सरकारान मोठी गाजावाजा करून उद्घाटन केल्लें मडगांव बस स्टँडाचेर. आनी त्या स्किमी अंतर्गत सरकार खंय तरी प्रायवेट बस ऑपरेटर फक्त 52 ऑपरेटर 22/8/2023 ह्या दिसा पर्यंत 52 ऑपरेटर आहले आनी 30/7/2024 5 जाण वाडले आनी ते 57 ऑपरेटर जाले. ह्या 57 ऑपरेटरांक लागून ही स्कीम सरकार आतां चलयता आनी ह्या स्किमीचो मोठो गाजावाजा करून ही सुरवात केल्ली. आनी ह्या स्किमीन जॉयन जावपाक कितें आडकाठी आहा पळय त्यो मुख्यमंत्र्या कडेन उलयतना मुख्यमंत्र्यान आमकां सांगलें की आपणीन जो शेटगांवकर म्हणून ऑफिसर आहलो पयलीं ह्या ऑफिसर इनचार्ज ऑपरेशन म्हणून जो आहलो ताका आमी आतां काडला, तेजे कडेन बरें काम जायना म्हणून, आनी संदीप देसाय म्हणून ह्या ऑफिसराक थंयसर हाडला. आतां संदीप देसाय कोण? मुख्यमंत्र्या कडून भायर येयल्या उपरांत आमी चवकशी केली की संदीप देसाय हेची नियुक्ती केल्या पळय हो कोण काय म्हणून चवकशी तर कर जाल्यार हो जो मनीस आहा हो पयलीं वाहतूक खात्यान डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम केल्लो मनीस आनी आयज हेची सरकारान परत थंयसर आयज नियुक्ती करून हेच्या फुडें पोटपाण्याची वेवस्था आतां ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान थंयसर केल्या आनी त्या स्किमीन सरकार म्हणटा आमकां जॉयन जा. आतां मुख्यमंत्र्याक हांवें सांगलेलें डिस्कशनाच्या टायमार की ही स्कीम तुमी आयज पर्यंत नोटिफाय करूंक ना. तेन्ना फाल्यां जर ह्या स्किमीचे पयशे जर येना बी जाल्यार कोर्टान आमी गेले जाल्यार खंयच आमची केस स्टँड जायना, कारण ही स्किमूच नोटिफाय जावंक ना. ही पायलट बेजिसाचेर सरकारान ही स्कीम स्टार्ट केल्ली आनी सांगलेल्या प्रमाणे आतां 17/8/2023 आनी आयज पर्यंत ही स्कीम 6 म्हयन्याचे एक्सटेंशन दिवन सरकार ही स्कीम चलयता आनी फक्त 57 बसकारांक थंयसर पोसता ही स्किमी फाटल्यान. आतां संदीप देसाय हेचें नांव आयकना फुडें आमचें मन मातशें सुन्न जालें, कारण जो डिपार्टमेंटान वारलो मनीस त्या वेळाचेर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान आमी बरो एक रिस्पेक्ट दिताले, आमकां दिसतालें की एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून. पुणून खंय तरी ह्या स्किमीचेर अपॉयंट केल्या उपरांत दुख्ख दिसपाक कारण कितें की कारण ह्या मनशाची एक पार्श्वभुमी आहा की ओपिनियन पोल जेन्ना पळय गोंयान पळय जाल्लो भाऊ साहेब बांदोडकर जेन्ना गोंय विलीन करपाक सोदतालो त्या वेळाचेर ओपिनियन पोल जो जेन्ना जाल्लो तेन्ना जो कुंकळेच्यान उठाव जालो गोंयभर त्या कुंकळेच्या उठावान ह्या संदीप देसायाच्या फॅमिलींतलो ट्रक आहलो ताका फातर्फेकान्नीचो किंवा कुंकळकान्नीचो दोना भितरलो एक व्हडलो फोटो लावन ट्रकांतल्यान सगळे लोक अवेरनेस करपाक गोंयान भायर सरलेले त्या वेळाचेर ह्या उठावाच्या वेळार. अशा फॅमिलींतल्यान येयल्लो मनीस संदीप देसाय आयज लाचार जावन सरकारा कडेन 45,000 म्हणजे 45,000 ऑफिस इनचार्ज ऑपरेशन ऑफिसर इनचार्ज ऑपरेशन म्हणून जर सरकारा कडेन रावता ही अत्यंत दुर्दैवाची गजाल. आनी हांव लाचार कित्याक म्हणटा की डेप्युटी डायरेक्टर म्हणून जेन्ना प्रमोशन जालें डिपार्टमेंटान त्या वेळाचेर एसिस्टंट डायरेक्टर पयलो पोस्ट आसता आनी एसिस्टंट डायरेक्टर म्हणून पोस्टींग फोंडा आहलेलें आनी डेप्युटी डायरेक्टर जाल्या उपरांत इमिजिएटली पोस्टींग जे आहा ते सावथ किंवा नॉर्थ म्हणजे हेड ऑफिसान बसपाक स्टार्ट जाता. पूण ह्या मनशान त्या वेळाचेर पूर्ण कंट्रोल जा आनी आपलो करून आनी वापर करून आयज
आतां आमकां कळटा की हेचे राजकीय गॉडफादर भरपूर आसलेले, पयलीं आमकां कळनासलें। तेन्ना राजकीय वरदस्त आपलो वापरून खंय तरी एडीटी हेडक्वॉर्टर्स, एडीटी डेप्युटी एसिस्टंट डायरेक्टर फोंडा हो ताबो जवळ जवळ 6 म्हयने आपल्या ताब्यान दवरलो। थंयसर सगळी येणावळ गोळा केली आनी एका वाटेन डेप्युटी डायरेक्टर असो अन्याय हेणी ह्या मनशान त्या पदाक एकाय एसिस्टंट डायरेक्टराच्या पदाक योग्य न्याय दिलो, कारण थंय येणावळ येताली आनी डेप्युटी डायरेक्टर ह्या पदाक तिलांजली दिवन त्या वेळाचेर आपले सगळी संदी ह्या मनशान खंय तरी सादयली। आनी हे डिटेल सगळे कित्याक मांडटा हांगासर की ह्या ऑफिसराची मोठेपणां खंय तरी मुख्यमंत्री सांगता आनी असल्या मनशाच्या अंडर आमकां आयज जॉयंट जा म्हणटा जो स्वताच लाचार आहा। आयज जवळ जवळ एसिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आहा डिपार्टमेंटाचो, हेची सॅलरी 77,000 लागीं पावता आनी हो मनीस हांगासर ऑफिसर इन्चार्ज ऑपरेशन म्हणून 45,000 काम करता। आनी नोटींग चॅक केलें म्हाजी बस स्किमीचें सगळें इन्फॉर्मेशन, तर पळय जाल्यार हितून 45,000 सॅलरी हाका डिसायड केल्ल्या। म्हणजे हाचो पोस्ट खंयच्या लायकीचो? डेप्युटी डायरेक्टर म्हणून जेन्ना जॉयन जाता, हे रिटायर जाता मनीस, आयज 55 ते 60,000 पेन्शन घेता आनी एका वाटेन येवन 45,000 बसता। म्हणजे 77,000 जो एसिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान घेता, त्या इन्स्पेक्टराक हो 45 घेता। म्हणजे आतां ते एसिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर सिनियर जाले आनी हो तेंचो जुनियर जालो। म्हणजे एसिस्टंट मोटर व्हेकल जुनियर इन्स्पेक्टर जुनियर असो हेका आतां एक नांव दिवचें पडलें, 45,000 घेता म्हणटो। अशा रितीन हे ऑफिसर हांगासर आपली लायकी दाखोवंक लागलेले। आनी मुख्यमंत्र्याक म्हाजो तुमच्या माध्यमांतल्यान एक प्रश्न, हांवें कालूय सांगला ऑलरेडी ताका, पूण आयज लोकांक कळपाक लागून जनतेक की सरकार कशें चल्लां आनी आमच्या बसकाराक हो विशय खोलान कळचो म्हणून हांव आयज हांगासर उलयता की स्वयंपूर्ण म्हणजे हाचो अर्थ कितें मुख्यमंत्र्यान मातसो आतां एक्सप्लेन करपाक जाय। गोवा सरस थंयसर मुख्यमंत्र्यान चालू केला, थंयसर खंय 7 कोटी मुख्य बायलांचेर मोडले, 7 बायलांक आत्मनिर्भर आनी स्वयंपूर्ण करपाक। आनी हे जे अधिकारी आहा सर्विसेंतल्यान रिटायर जाता, ह्या अधिकाऱ्यांक मुख्यमंत्री स्वयंपूर्ण म्हणजे हांकां फ्री ऑफ हे पळय कॉस्ट आहा पळय तसो हेका हेणी स्वयंपूर्णपणान हांकां कामां दिवंक जाय मुख्यमंत्र्यान, कारण हे पेन्शन घेता सगळे, हेंचेर जबाबदारी दिवंक जाय खंय तरी। पूण हांगासर दुर्दैवान कितें आहा, हांकां पेड सर्विसीस हेंच्यो घेतल्यो वयता सरकारान आनी खंय तरी ह्या लोकांच्या अंडर आमकां हांगासर जॉयन जावपाचो हांगा मुख्यमंत्र्याची अपेक्षा आमी जॉयन जावपाची। आतां दुसरो विशय जो आहा हो ॲप एग्रिगेटराच्या संदर्भान। आतां प्रत्येक फावटी आमी पळयता की गोंय सरकार जे आहा आनी खास करून मुख्यमंत्री किंवा वाहतूक मंत्री हांचो कंट्रोलूच उरोंक ना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाची। पब्लीक ट्रान्सपोर्ट म्हणटा तो राज्यान टोटल कॉलॅप्स जाला। पयर मुख्यमंत्री म्हाका सांगता मिटिंगेन की पब्लीक ट्रान्सपोर्ट खंय इम्प्रूव करपाक जाय, आनी तेच सांगले की पब्लीक ट्रान्सपोर्ट म्हणजे आमचें पोट, पब्लीक ट्रान्सपोर्ट जर बरो चलत जाल्यार आमचें पोट चलतलें। पूण तुमी ते सिरियसली घेयना आनी तुमी जर ते सिरियसली घेतलेले जाल्यार आयज फूल टायम थंय डायरेक्टर तुमी अपॉयंट करतले आसले। पूण दुर्दैवान ह्या सरकारा कडेन एक डायरेक्टर अपॉयंट करपाक जायना, एडिशनल चार्जाचेर डायरेक्टर हाडून बसयता, तेका तर काय पडलेलेच ना। आनी तो डायरेक्टर आतां IAS ऑफिसर जो बसयला हो आतां ते वेगवेगळ्यो स्किमी करपाक लागला आनी टॅक्सीच्या विशयाचेर आतां ॲप एग्रिगेटर भायल्या लोकांक हाडून गोंयकारांचे धंदो एक पयसो हातीना, म्हणजे बशीचो किंवा ट्रान्सपोर्टाचो धंदो हो बहुजन समाजांतल्या लोकांच्या हातीना। हो धंदो खंय तरी आतां भायल्या लोकांच्या अंडर व्हरोन हांगासर खंय तरी आमकां दावणींक तेंच्या बांदपाचो प्रयत्न सरकारा कडसून चल्ला। आनी हांव कित्याक आरोप करता की तुमी जाणा आसतले सगळे की ॲप एग्रिगेटर गायडलायन सरकारान केल्यो गोंय राज्यान आनी 14/3/2019 ह्यो गायडलायन्स सरकारान पब्लीश केल्यो नोटिफिकेशन काडून। पूण दुर्दैवान 16/8/2018 म्हणजे 2 वर्स जवळ जवळ 1 वर्स पयलीं गोवा मायल्स हो ॲप एग्रिगेटर प्रकार सरकारान सुरवात केल्लो। 1 वर्स पयलीं इलिगली हेंच्यो गाडयो चलताल्यो। 14/3/19 रोजी गायडलायन्स पब्लीश केल्यो। मागीर मिनिस्ट्री ऑफ रोड एंड ट्रान्सपोर्ट हायवेज हेंच्यो गायडलायन्स ज्यो ॲप एग्रिगेटराच्या संदर्भान ह्यो 26/1/2020 2020 पब्लीश जाल्यो। ह्या गायडलायन्सा अंडर सेंट्रल गव्हर्मेंटाच्यो पब्लीश जाल्या उपरांत हेच्या अंडर प्रोविजनल लायसन दिले गेले। गोवा टॅक्सी ॲप ट्युरिजमाचो ॲप तयार केलो आनी स्टेट गव्हर्मेंटाच्यो ज्यो गायडलायन्स आसा तेच्या अंडर गोवा मायल्साक परमिशन दिले। आतां जेन्ना आमी
स्वयंपूर्णपणान धंदो करता टॅक्सीचो, स्वता लोन काडटा, कसलोच आमकां सरकारचो आदार ना आनी आमी स्वताहून हो लोन काडून धंदो जेन्ना फुडें चलयता, लोकांक सर्वीस दिता, पब्लीक ट्रान्सपोर्टाचो एक म्हत्वाचो भाग आहा टॅक्सी ऑपरेटर. तर त्या धंद्याचेर आयज वक्र दृश्टी सरकाराची हांगासर येयल्या आनी सरकार आतां नव्यान हो जो ड्राफ्ट आहा, हो ड्राफ्ट आयज तुमकां सगळ्यांक दाखयता. हो गायडलायन्साचो ड्राफ्ट, गोवा ट्रान्सपोर्ट एग्रिगेटर गायडलायन्स 2025 सरकार आयज नव्यो गायडलायन्स तयार करता. म्हणजे केंद्र सरकार जे व्हडले आहा तेंच्यो गायडलायन्स डाब्यार बसयता, आपणीन ज्यो गायडलायन्स 19 काडल्यात त्यो डाब्यार बसयता आनी नवो एग्रिगेटर आतां कोण पळय हाडटा तेच्या दावणीक पळय सरकार सगळ्या टॅक्सीवाल्यांक बांदपाक सोदता. तेका लागून तेका फेवरेबल अश्यो गायडलायन्स हांगासर तयार केल्यो वयता. आतां ह्या गायडलायन्साचेर सांगचें म्हटल्यार कितें आहा, म्हणजे ज्यो त्रुटी पयलीं तुमकां खबर आसतली सगळ्या मिडियाक की आमी पयल्यो ज्यो गायडलायन्स आहा आनी एप एग्रिगेटर आहा हेंचें प्रकरण आमी लोक आयुक्तान चॅलेंज केल्लें. शेवटी लोक आयुक्तान ती इन्क्वायरी क्लोज केली. कारण कितें दिलें की तितून गोंयचेच आमचे ऑपरेटर, टॅक्सी ऑपरेटर इनवॉल्व आहा आनी फाल्यां जर आपणीन तर ती ऑर्डर पास केली जाल्यार ते बेकार पडपाक शकता. ह्या कारणाचेर तेणी खंय तरी ती इन्क्वायरी क्लोज केली आनी त्या इन्क्वायरीन ज्यो ज्यो त्रुटी दाखयल्ल्यो आमी त्यो हांगासर सुदरोवपाचो सिस्टमॅटीक सारको प्रयत्न केल्लो आहा तितून. म्हणजे कसो सिस्टमॅटीक की पयल्यो ज्यो टॅक्सी ज्यो गोंयांत चलता ऑल इंडिया ट्युरिस्ट परमिटाचेर चलता, पूण आमी थंयसर वायोलेशन ऑफ परमीट कंडिशन दाखयल्ले त्या वेळाचेर. पूण हांगासर दुर्दैवान कितें जालां आतां ते वायोलेशन ऑफ परमीट कंडिशन म्हणजे परमिटां 4 तरेची आसता. ऑल इंडिया ट्युरिस्ट व्हेकल, ऑल गोवा ट्युरिस्ट व्हेकल, मागीर स्टेज कॅरेज परमीट आनी कॉन्ट्रॅक्ट कॅरेज. हितून कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परमिटाची घालपाची आतां तरतूद सरकारान केल्या. म्हणजे एप एग्रिगेटर कोण तरी आहा तेचे कडेन आमी आतां कॉन्ट्रॅक्ट सायन करचो पडटलो आनी कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परमिटां टॅक्सींक हेच्या फुडें काडची पडटली. हेची तरतूद सरकारान हांगासर केल्ली आहा. मागीर दुसरें म्हणजे आनीक 9 नंबर ह्या क्लॉज कंडिशन जो आहा त्या कंडिशनान हेल्थ इन्शुरन्स करपाची एक आशा दाखयलेली आहा, म्हणजे 24-25 आनी 5% इन्क्रिमेंट तेचेर. मागीर मिटराचें एग्जाम्शन दाखयलेलें आहा. मिटराचें एग्जाम्शन त्या एप एग्रिगेटरा अंडर जर येत जाल्यार आमी मिटर सोडटले. आतां मिटर जर सोडटले जाल्यार 140 सेक्शन स्क्रॅप केल्ले खंयच दिसना, जे एमेंड केल्ले पयलीं पळय ते. मागीर जी पळय सगळी लूट चलयल्या नव्यान आनीक खूब हितून कंडिशनां आहा सगळ्या ड्राफ्टान, पूण हांव तितून मेन जी वाचता. म्हणजे ओवरऑल कितें आहा की ह्या एप एग्रिगेटराक भायल्या मदत करपाचें एक मेन सेक्शन म्हणजे कितें आहा मेन गायडलायन्सान की एप एग्रिगेटर म्हणून कोण पळय जो एप्लिकंट येता पळय तेचे इंडियेन खंय तरी एक ऑफिस आसपाक जाय आनी सब ऑफिस तेच्या गोंयान आसपाक जाय. आतां गोंयचो काय आमी टॅक्सीवालो इंडियन ऑफिस घालपाक खंय शकना, म्हणटकूच भायलोच कोण तरी ते ऑफिस आपले थंय दाखयतलो आनी दिल्ली बी खंयसरूय आनी मागीर तो सब ऑफिस गोंयान आपले खंय तरी ते घेवन ते दाखयतलो. अशा रितीन हो टॅक्सी वेवसाय आहा हो खंय तरी विकपाचो प्रयत्न ह्या सरकारा कडसून चल्लेलो आहा. आनी जो पयलीं पळय जो आहा तो पयलीं पळय जे एप एग्रिगेटर म्हणून काम करता आयज गोवा मायल्स, हे कशा लोकांक लुटता पळय हे सगळ्या जनतेक खबर आहा. आयज तुमकां एक उदाहरण दिता की दाबोली एअरपोर्ट किंवा मोपा एअरपोर्टाचेर रेटी डिस्प्ले केल्या गोवा मायल्सानूय केल्या आनी आमचे जे पळय टॅक्सी ऑपरेटर आहा म्हणजे स्टँड टॅक्सी आमच्यो मोपा ब्लू कॅब टॅक्सी आनी दाबोले येलो ब्लॅक टॅक्सी हेंच्यो रेटी फॅट चार्ट थंयसर डिस्प्ले केल्ले आहा लोकांक लागून. आनी गोवा मायल्स एप टॅक्सी आसून सुद्दां हेंच्यांनी आपले रेट कार्ड डिस्प्ले केला. पूण कशें केला, जो एक्चुअल फेअर पळय आहा येलो ब्लॅक टॅक्सीचो समजा 600 रुपया ज्या जाग्यार जाता तेन्ना तेका येवपाचे 300 रुपया तेका एड जाता, येवपाचे एमटी कायद्या प्रमाणे एड जाता आनी ते 900 रुपया खंय तरी जाता. थंय गोवा मायल्सान आपली रेट 800 रुपया, म्हणजे ज्या जाग्यार 600 रुपया घेवंक जाय थंय गोवा मायल्स 200 रुपया चड चार्ज करून आयज लोकांक लुटपाचो प्रयत्न चलता. आनी अशा एप एग्रिगेटरा सकयल आमकां सरकार हाडपाचो प्रयत्न चलता. दोनूय गोश्टी ज्यो आहा एका प्रखरपणान आमचो सगळो विरोध आहा. आनी ह्या संदीप देसायाच्या संदर्भात सोमाराक मुख्यमंत्र्याक एक निवेदन दिवपाचें ठरयलां आमी बस ऑपरेटरान की जाता तितल्या बेगीन एका सर्विसींतलो मोकळो करचो. कारण नाजाल्यार कितें स्वयंपूर्ण आनी आत्मनिर्भर म्हणटा पळय ह्या शब्दाचो पर्पजूच डिफीट जातलो ह्या संदीप देसायाक लागून. आनी हेका बेगीन जाता इतलें काडून उडोवचें हे सोमाराक आमी एक निवेदन दितले. आनी ह्या संदर्भान जो सरकाराचो अन्याय करपाक लागला नवो नियुक्त अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचो
एकाय मेळटले आमी खंय तरी दामू नायकाक तेचो अपॉइंटमेंट मागून ऑफिशियल तेच्या कानार घातल्यो वयतल्यो ह्यो गोश्टी. कारण शेवटी कितें आसा, मागीर मतां जेन्ना जाय इलेक्शनाच्या टायमार लोक आमकांच खंय तरी फुडें काडटा, जबाबदारी दिता की लोकां कडेन वचपाक आनी हें करपाक. त्या संदर्भान तेकाय मेळोन ह्यो गोश्टी तेच्या कानार घातल्यो वयतल्यो. दोनूय विशय म्हाजे सगळे मांडून जाल्ल्यार तुमकां कितें विचारपाचें जालें? तुमचो मेन डिमांड कितें आसा एक्चुअली? मेन डिमांड म्हणजे कितें आसा, आतां पळय फ्युअल सबसिडी बी सगळी पळय पेंडींग आहा पळय, ही सरकारान खंय तरी दिवपाक जाय. आतां सरकार ना म्हणून सांगता जेन्ना काल टायमार ह्यो गोश्टी आमकां न पटण्या सारक्यो. कित्याक पेंडींग जे पळय बॅलन्स उरला आमकां लागून उरोंक ना. सरकारा कडेन पयशे नासले तेन्ना सांगताले सरकार की आमचे कडेन पयशे ना घालपाक ते एडाचेर, म्हणून तेका लागून आमकां ते पयशे दिवंक ना. आतां त्या वेळाचेर व्हेरिफिकेशन कोण करतलो, हे करतलो, हे आयज तर टॅक्निकल गोश्टी तर सांगता. म्हणजे हे सरकाराचें अपयश, हे आमचेर तोपूंक शकना. खंय तरी आमची लोनां बिनां सगळीं आजून प्रलंबीत आहा, ड्यू जाल्लेले आहा. हेका लागून खंय तरी सरकारान, आमी सहानुभुतीपूर्वक म्हणिना, कारण हेका हायकोर्टाची ऑर्डर आहा, हायकोर्टान रिप्रेझेंटेशन कर म्हटलेलें आपले ऑर्डर एनक्लोज करून, ती सुद्दां आमी केल्ली आहा. म्हणून खंय तरी सरकारान ते दिवपाक जाय. नाल्यार खंय तरी आमी कितें आतां सांगलेल्या प्रमाणे अध्यक्ष बी आहा पक्षाचो, बहुजन समाजातलो, आतां भंडारी समाजातलो दिला अध्यक्ष, बहुजन समाजा कडेन संबंदीत आहा, तेका मेळोन बहुजन समाजाक टॅक्सी आनी बसकारांक को काबार करता, तेज्या कानार एकदां आमी घालतले.